नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयाच्या बातमीपत्राकडे. नांदगाव नगर परिषदच्या वतीने श्री गणेश मूर्ती विसर्जन कृत्रिम तलाव बनवण्यात आलाय. नांदगाव नगर परिषद मुख्याधिकारी श्री श्यामकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विसर्जन कृत्रिम तलाव, नागरिकांच्या चांगला प्रतिसाद. नांदगाव शहरातील सर्व गणेश भक्तांना पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी तसेच जलप्रदूषण रोखण्यासाठी आपल्या गणेश मूर्ती विसर्जन नगर परिषदेच्या मैदानात, कृत्रिम तलावात अथवा मूर्ती संकलन केंद्रावर करावे असे आवाहन करण्यात आले. नांदगाव नगर परिषदचे श्री गणेश कृत्रिम तलाव मध्ये विसर्जनासाठी नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. एकूण 317 श्री गणेश मूर्ती दिवसभरात विसर्जन करण्यात आले. नांदगाव नगर परिषद, जैन धर्मशाळा, कृषी उत्पन्न बाजार समिती, मार्केट गेट समोर, नवीन न्यायालय गेट समोर जागोजागी माझी वसुंधरा अभियान निर्माल्य संकलन स्टॉल लावण्यात आले. 13 वर्षाच्या गिरिजा दीपक वाघमारे शाळेतील मुलीने इको फ्रेंडली गणपती बाप्पाची मूर्ती तयार करून विसर्जन केली आणि नागरिकांना पर्यावरण बद्दल संदेश दिला. नमस्कार, मी गिरिजा दीपक वाघमारे. आज मी संपूर्ण नांदगाववासियांना अशी विनंती करते की त्यांनी पुढच्या वर्षीपासून नेहमीच शाडू मातीपासून बनवलेला गणपती बनवावा, कारण की त्या माध्यमातून आपल्यालाही आनंद घेण्यास मिळतो आणि पर्यावरणालाही हानी होत नाही. आणि त्यानंतर आपल्याला हेही कळतं की गणपती बाप्पा बनवणे काही सोपी गोष्ट नाही. आणि हा उपक्रम राबवल्यानंतर गणपती बाप्पांना अखंडित बघण्याची अशी दुःखद दृष्ट आपल्याला पाहायला मिळणार नाही. धन्यवाद. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव. अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा एस मराठी न्यूज.